नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण 6th स्टँडर्डमधील म्हणजे इयत्ता 6वीच्या इतिहास पुस्तकामधील 9 नंबरचा जो लेसन आहे, दक्षिण भारतातील प्राचीन राज्य, या लेसनवर आज आपण काही इम्पॉर्टंट पॉईंट बघणार आहोत. आणि हे सर्व पॉईंट टेट एक्झाम, TET एक्झाम आणि अदरवाईज ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल त्या एक्झामसाठी खूप युजफुल ठरणार आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लेसनचं वाचन करूया. तर जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे तेच आपण या लेसनमध्ये वाचणार आहोत. तर बघा, या ठिकाणी फर्स्ट पॉईंट दिलेला आहे, चेर, पांड्या आणि चोळ राजघराणी. तर बघा, दक्षिणेतील प्राचीन राज्यसत्तेमधील 3 राज्यसत्तेचा उल्लेख तत्कालीन साहित्यामध्ये येतो. तर पुढचा पॉईंट आहे, चेर, पांड्या आणि चोळ या त्या राज्यसत्ता होत्या. त्या राज्यसत्ता इसवी सन पूर्वी 4थ्या शतकात किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होत्या. तर शतक पण लक्षात ठेवायचे. चेर, पांड्या, चोळ हे ज्या राज्यसत्ता आहेत त्या 4थ्या शतकात किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होत्या. त्यांचा उल्लेख रामायण, महाभारत या महाकाव्यामध्ये करण्यात आलेला आहे. तर चेर, पांड्या ह्या ज्या राज्यसत्ता आहेत त्यांचा उल्लेख रामायण, महाभारत या महाकाव्यामध्ये करण्यात आलेला आहे. तमिळ भाषेतील संगम साहित्य हे लक्षात ठेवायचे. तमिळ भाषेतील संगम साहित्य या 3 राज्यसत्तेचा उल्लेख आहे. तर तमिळ भाषेमधील कोणतं साहित्य प्रसिद्ध आहे? तर संगम साहित्य. मौर्य सम्राट अशोकाच्या लेखणीमध्ये त्यांचा उल्लेख आहे. पेरिप्लस ऑफ द आर्थियन सी या पुस्तकात मुजिरीस हे केरळ किनाऱ्यावरचे अत्यंत महत्त्वाचं बंदर असल्याचे म्हटले आहे. हे बंदर चेर राज्यात होतं. तर हे पण लक्षात ठेवायचे, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचा आहे. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकात मुजिरीस हे केरळच्या किनाऱ्यावरचे अत्यंत महत्त्वाचे बंदर असल्याचे म्हटले आहे. हे बंदर चेर राज्यात होते. मुजिरीस या बंदरातून मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूची इटालीमध्ये, रोमकडे आणि पश्चिमेकडे इतर देशाकडे निर्यात होत असे. पांड्या राज्याचा विस्तार आजच्या तमिळनाडूमध्ये होता. तेथील उत्कृष्ट दर्जाच्या मोत्यांना खूप मागणी होती. मदुराई ही पांड्या राज्याची राजधानी होती. तर पांड्या राज्याची राजधानी ही मदुराई होती. लक्षात ठेवायचे, मदुराई ही पांड्या राज्याची राजधानी होती. प्राचीन चोळाचे राज्य तमिळनाडूतून तिरुचिरापल्लीच्या आसपासचा प्रदेश होता. तर चेर प्राचीन चोळाचे राज्य, चोळ घराण्याचे जे राज्य होतं ते तमिळनाडूतील तिरुचिरापल्लीच्या आसपासच्या प्रदेशात होते. आता सातवाहन राज्यघराणे बघूया. तर मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या प्रदेशातील स्थानिक राज्य स्वतंत्र झाले. त्यांनी छोटे छोटे राज्य स्थापन केले. त्यापैकी एक सातवाहन घराणे होते. प्रतिष्ठान म्हणजेच पैठण. बघा, प्रतिष्ठानचं जुनं नाव पैठणचं जुनं नाव प्रतिष्ठान, हे सुद्धा लक्षात ठेवायचे. तर काय दिले बघा पॉईंट, परत एकदा वाचूया. छोटे छोटे राज्य स्थापन केले. बघा, या ठिकाणी हा पर्याय आपण परत एकदा वाचायचा आहे. मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या प्रदेशातील स्थानिक राज्य स्वतंत्र झाले. त्यांनी छोटी छोटी राज्य स्थापन केली. त्यापैकी एक सातवाहन घराणे होते. प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही त्यांची राजधानी होती. राजा सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. हे पण लक्षात ठेवायचे. आता बघा, पैठणचं जुनं नाव विचारलं जातं, प्राचीन नाव विचारलं जातं, तर प्रतिष्ठान हे पैठणचं प्राचीन नाव होतं. आणि सातवाहन घराण्याचा जो राजा होता त्याचं नाव होतं सिमुक. हे पण लक्षात ठेवायचे. तर सातवाहन घराण्याचा संस्थापक सिमुक राजा, लक्षात ठेवायचे. पुणे जिल्ह्यातील जुन्नरच्या नाणेघाटातील लेण्यात असलेले कोरीव लेखामध्ये या घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तीचे नावे आहेत. काही सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी आईचं नाव लावत असे. तर हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचे. प्रतिष्ठान म्हणजेच पैठण, पैठणचं जुनं नाव प्रतिष्ठान.
सातवाहन घराण्याचा संस्थापक राजा सिमुक. काही सातवाहन जे राजे होते ते त्यांच्या नावाआधी आईचं नाव लावत असे, म्हणजे गौतमीपुत्र सत्कर्णी. तर बघा, सत्कर्णी राजा जो होता तो गौतमीचा होता, म्हणून गौतमीपुत्र सत्कर्णी अशा प्रकारे. तर असा प्रश्न विचारला जातो की कोणते राजे होते ते आईच्या स्वतःच्या नावापुढे आईचं नाव लावत असे, तर गौतमीपुत्र सत्कर्णी. त्यानंतर नाणेघाटचा हा क्वेश्चन सुद्धा विचारला जातो. पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ नाणेघाटातील लेण्यात असलेल्या कोरीव लेखामध्ये या घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची नावे आहेत, हे लक्षात ठेवायचे. सातवाहन डायनेस्टीची इन्फॉर्मेशन आपण बघतोय. तर पुढचा पॉईंट आहे, सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सत्कर्णी हा राजा विशेष प्रसिद्ध आहे. त्याच्या पराक्रमाचे वर्णन नाशिक येथील लेणीमधील कोरीव लेखामध्ये केलेले आहे. त्याने शक राजा नहापान याचा पराभव केला. तर हे पण लक्षात ठेवायचं आहे. नहापान याचा पराभव कोणी केला, तर गौतमीपुत्र सत्कर्णी या राजाने नहापना याचा पराभव केला होता. तर माहिती आहे का तुम्हाला, यावर शॉर्ट व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे बघा. तर बघा, यामध्ये काय दिलेलं आहे, नाणेघाट पुणे व ठाणे जिल्ह्यातील सीमेवर जुन्नर मुरबाड रस्ता असलेल्या घाट रस्ता नाणेघाट या नावाने ओळखला जातो. 5 किलोमीटर लांबीचा हा घाट सुमारे 2000 वर्षापूर्वी सातवाहनाच्या कारागिरीत तयार करण्यात आलेला आहे. तर हे पण लक्षात ठेवायचं आहे. जुन्नर मुरबाड रस्ता हा जो नाणेघाट जो आहे तो कोणाच्या काळामध्ये तयार झालेला आहे, तर सातवाहन जे राज्य होते त्यांच्या कारागिरीत तयार झालेला होता. पूर्वी हा घाट देश व कोकण यांच्यामधील मुख्य व्यापारी मार्गापैकी एक होता. व्यापार व वाहतूक यासाठी हा घाट रस्ता वापरला जात असे. कोरलेलं रांजण आजही तेथे पाहायला मिळतं. नाणेघाटातील लेण्यात सातवाहन राजाच्या मूर्ती व प्राचीन शिलालेख आहेत. सातवाहन राजा व राणी यांनी दिलेल्या देणग्याचेही वर्णन येथील शिलालेखात आहे. पुढं पॉईंट बघा, गौतमीपुत्रेचा उल्लेख नाशिकच्या लेखात त्रिसमुद्र तोयापीत वाहन असा केलेला आहे. तो म्हणजे पाणी, घोडे हे राजाचे वाहन. राजाच्या घोड्यांनी 3 समुद्राचं पाणी प्याले आहे असा त्याचा अर्थ होतो. तर बघा, हे लक्षात ठेवायचे. गौतमीपुत्रेचा उल्लेख, जो गौतमीपुत्र राजा सत्कर्णी होता त्याचा उल्लेख काय केलेला आहे, तर त्रिसमुद्र तोयापीत वाहन असा केलेला आहे. म्हणजे तोय म्हणजेच पाणी, घोडे हे राजाचे वाहन. राजाच्या घोड्यांनी 3 समुद्राचं पाणी पेले असा त्याचा अर्थ होतो. 3 समुद्र म्हणजे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर. त्याच्या काळात सातवाहनाचे साम्राज्य उत्तरेकडील नर्मदा नदीपासून दक्षिणेकडे तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलेले होते. कोणाचे, तर सत्कर्णी राजा गौतमीपुत्राचे.